जय शिवराय मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या आणि पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या रब्बीच्या पीक विम्याचा अखेर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे। हरभरा असेल, कांदा असेल, ज्या पिकांचं नुकसान झालेलं होतं शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम करण्यात आलेले होते, अशा मंजूर क्लेम असलेल्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा अखेर वाटप करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांच्या मंजूर असलेल्या क्लेमची रक्कम ही त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये क्रेडिट केली जात आहे। मित्रांनो, आता ही रक्कम क्रेडिट केली जात असताना बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की माझा पीक विमा मंजूर आहे का किंवा माझ्या खात्यामध्ये ही रक्कम आलेली नाही, येणार का? मित्रांनो, याच्यासाठी तुम्ही हा पीक विमा मंजूर आहे का हे कसं चेक करू शकता हे देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, खरीप असो किंवा रबी असो, हा पीक विमा मंजूर आहे का हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता। यापूर्वीच आपण पाहिलं होतं की व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा हे चेक करता येतं आणि पीएमएफबीवायच्या पोर्टलला तुमच्या प्रत्येक पॉलिसीनुसार तुमच्या पॉलिसीची स्थिती सुद्धा तपासता येते। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला पीएमएफबीवायच्या पोर्टलला यायचंय। पीएमएफबीवायच्या पोर्टलला आल्यानंतर फार्मर कॉर्नरवरती तुम्हाला क्लिक करायचंय। फार्मर कॉर्नरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन येतील, एक तर शेतकऱ्याचं लॉग इन आणि एक असणारे गेस्ट लॉग इन, म्हणजे लॉग इन शिवाय सुद्धा तुम्ही जाऊ शकता। आता लॉग इन शिवाय ते लोक जाऊ शकतात की ज्यांचं याच्यामध्ये पूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं नाही। तुमचं जर रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाकून एक ओटीपी मागून याच्यामध्ये लॉग इन करू शकता। आणि जर तुमच्याकडे लॉग इन नसेल तर तुमची माहिती, तुमच्या बँक खात्याची माहिती, तुमच्या सर्व माहिती त्या ठिकाणी जमा करून गेस्ट लॉग इन मधून सुद्धा तुम्ही तुमच्या पॉलिसीची स्थिती जाणून घेऊ शकता। मित्रांनो, या पोर्टलवरती लॉग इन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाईल वर्ष आणि हंगाम। याच्यामध्ये आपण पाहू शकता खरीप हंगाम 2024, रबी हंगाम 2024 किंवा 2023-22 जे काही वर्ष आपल्याला पाहिजे ते आपण पाहू शकता। आता आपण रबी 2024 या ठिकाणी पाहत आहोत, तर रबी 2024 ची जी काही तुमची पॉलिसी या नंबरची जी असेल ती पॉलिसी तुम्हाला दाखवली जाईल। त्याच्यामध्ये तुम्ही जी काही पिकं भरलेली होती ती पिकं दाखवली जाईल आणि त्याच्यासमोर कुठल्या पिकाचा तुमचा क्लेम मंजूर झालेला आहे, किती रक्कम मंजूर झालेली आहे ते दाखवलं जाईल। ते वितरण झालेलं असेल तर वितरणाची स्थिती दाखवली जाईल आणि वितरण बाकी असेल तर त्याची स्थिती सुद्धा या ठिकाणी दाखवली जाईल। जर तुम्हाला खरीपाचा पाहिजे असेल तर खरीप 2024 निवडू शकता। त्याच्यामध्ये तुमचे केलेले क्लेम, किती रक्कम आलेली आहे, कोणत्या पिकासाठी आलेली आहे, कोणत्या सर्वे नंबरसाठी आलेली आहे ते पाहू शकता। जर तुमचे क्लेम मंजूर असतील, जर तुमची रक्कम मंजूर असेल, ती इल बेसची असेल किंवा तुमची क्लेमची असेल ती तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल। आणि जर तुमचा पीक विमा मंजूर नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 00 दाखवणार आहे। 2023 असेल, 22 असेल, 21 असेल, 24 असेल, खरीप 2024 असेल किंवा रबी 2024 असेल, ते सर्व तुम्ही याच्या माध्यमातून तपासून पाहू शकता। जर हे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही व्हॉट्सअपशी सुद्धा चेक करू शकता। व्हॉट्सअपसाठी जी प्रक्रिया यापूर्वी आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे ती तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती पाहू शकता किंवा त्याचा सजेशन मध्ये सुद्धा वरती एक व्हिडिओ देण्यात आलेला आहे। अशी जी एक महत्त्वाची माहिती होती जी नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। आणखीन काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा, त्याच्याबद्दल सुद्धा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।